is fading fast. From this old town we gotta go. Our bags are packed, so what we तर waiting गाईज for? पेट्रोल वगैरे घातलंय ना. आज आपण जाणार आहेत एका स्टेशन No ठिकाणी, point in delaying what जे we की both ठिकाण आहे आपल्यापासून 32 किलोमीटर्स आणि जाण्यासाठी 1 ते 1.5 तास आरामात लागणार आहे आपल्याला. तर तुम्ही जर्नी एन्जॉय करा भावांना. मी तुम्हाला भेटतो तिथे पोहोचून. with me. We could rent a room and watch the तर भावांना आपण पोहोचलोय आता फोंडामध्ये आणि इथनं अजून आहे आपली डेस्टिनेशन 18 किलोमीटर. टोटल 32 होतं. by my side. It's such a sweet life. Escape this town with me. Escape this town with me. Nowhere else to be. Escape this town with me. तर भावांना आपण आलो बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आणि आपण अजून पोहोचलो नाही आहेत तिकडे. इथे आपण मध्ये थांबलो आहे. तर इथं तुम्ही हा चेक करा, मस्त व्ह्यू कसा आहे. इथे Escape this town. मोठी असं हे तलावसारखं आहे, छोटासा तलाव आहे आणि याच्यामध्ये मगर आहेत असं लिहिलेलं आहे तिकडे साईडवर. आपल्याला मला बोंडला गाईज आपण पोहोचलेलो आहे तर बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. आणि इकडे एक झू आहे बघा पुढे आता जवळच. तर बघूया झू एक्सप्लोअर करूया भावांनो तिकडे पुढे जाऊन आता. आणि पूर्ण मस्त जंगल आहे बघा, सगळं जंगल आहे. मला असं वाटतं आपण पोहोचलो आहे तर बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. There's no point in delaying what we both already know. Escape this town with me. Escape this town. हे वाघाचं नकली आहे तो. We could rent a room and watch the stars dance round. इथे पुढं फवारा चालू आहे. इथं हा छोटासा तलाव आहे, त्याच्या तोंडावर लागते मस्त थंड थंड. आपण पोचलेलो आहेत आता बोंडलाच्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. आणि इकडे येऊन आपण इथं बसलो आहे. आपल्यासोबत असा सीन झाला आहे, कार्ड फुल झालं होतं कॅमेऱ्याचं. मी इथून तिथून रेकॉर्ड करीत आलो आहे आणि इथे येऊन फक्त इथं काय रेकॉर्डच नाही झालं आहे. तर मग कंटाळून इथं बसलो, सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि आता सुरू केलं आहे. तिकडं माकडं वगैरे दिसले ते भारी, त्यांना रेकॉर्ड केलं आहे, झालंच नाही रेकॉर्ड. तर चला जाऊया पुढं आता एक्सप्लोअर करीत हळूहळू. हे बघू शकता तिकडं बांधकाम वगैरे अजून चालू आहे. तर मग कॅमेरा चार्जिंग पण संपली आता यातच. ते बघा गाईज मोराचा पिंजरा आहे इथे. आतमध्ये मोर बसलेला दिसतंय की नाही बघा. मोर आहे, लांडोर आहे. मोर मोर बघा इथे बसलेले आहेत आतमध्ये. हा मोराचा पिंजरा आहे. गाईज बघा इथे हरणीचा पिंजरा आहे बघा. ते पळाल्या जोरात. ते बघ ही इथे एक हुशार हरीण आहे, उभं राहिलेली आहे तिकडे. बाकीच्या सगळ्या पुढे गेल्यात तिकडे. हा पोपट बघा कसला आहे. हा इंडियन तरी नाही दिसत मला. मकाओ आहे तो, मकाओ पॅरट गाईज. भारी आहे ना. तिकडं वरती खूप सारे हरणं आहेत, खूप सारे हरणं. भावांनो आपण इथनं आत आलोय आता. इकडे जास्त कोणी आलं पण नाही, सगळे तिकडूनच मागं जातात. आणि बघा तिकडे सगळे व्हाईट हरणं आहेत, सफेद हरण.
आणि त्यांचे काही काही हरणाचे मोठे मोठे शिंग आहेत माहिती का, डेंजर शिंग. भावांना इकडे हरणी बघू शकता कशा आहेत, भूस खाऊ राहिल्यात, त्यांना भूस दिलंय खायला. इकडे पण आतमध्ये आहेत ते तर मस्त आहे, तिकडचे वेगवेगळे हरणं आहेत तिथे, भारी आहे. आईला इकडे आहेत बघा हरणाचे बाप समोर बघा. आईला कसले मोठे मोठे आहेत ते, तर तुम्हाला मी फोनमध्ये दाखवतो. कशी भारी भारी हरणे, एवढे मोठे आहेत हे, म्हणजे एकदम म्हातारे झालेले आहेत ते बघा. हे कॅमेऱ्यात झूम नाही तर त्याच्यामध्ये दिसत नसणार आहे, पण ह्या फोनमध्ये मी दाखवतो बघा तुम्हाला, हा व्हिडिओ दाखवणार. ती म्हातारे हरणाने सगळे केस वगैरे गेलेले आहेत भारी, पण त्याची हालत खराब झालेली आहे. तर चालत परत रिटर्न आलोय. आता अजून काहीतरी बघूया कुठे काय दिसतंय तर बघायला. पाणी पिण्याचं पाणी आहे, मला पाणी प्यायचं आहे, मला पाणी. The light is fading fast from this old town, we gotta go. Our bags are packed, so what we waiting for? There's no point in delaying what we both already know. Escape this time with me. चप्पल काढून दर्शनात नाही. Escape this time with me. We could rent a room and watch the stars dance round the moon. Fall asleep to the sounds of the sea. With you right by my side, it's such a sweet life. Escape this time. माकड बघा, कसं छोटं माकड आहे बघा, ते पण माकड आहे बघा. तोंडामध्ये याची माउंटेन ड्यूची बॉटल घेऊन पळाले. हे बघ इथे आहे माकूड, दिसते का नाही माकूड. लोक इकडे असंच कचरा फेकतात. इथे पक्षी आहे वाटतं, त्यामुळे तिथे होल वगैरे स्कूल ठेवलं झाडांच्या पाण्यामध्ये. माकडांचं झाड बघा, सगळीकडे माकडं लागले त्या झाडांना. हे बघा, या माकड कसं बसलं. हॅलो, झाड बघा तिकडे, बघा तिकडे माकडच लागले झाडावर. आता पळून गेलेत कुठनं तरी. आय काय झालं तुला? मला व्यायला होता. अरे कसलं सिंहासनावर बसलाय राज. बघू शकता तुम्ही इथे जेवढे पण माकडाची प्रजाती आहेत त्यांचे नावं लिहिलेले आहेत तिथे. तर भावांनो, आपण ह्या साईडला फिरून आलेलो आहे. आता इकडे पण जागा आहे आणि इकडे पण जागा आहे, तर आता ह्या साईडला जाऊयात. चला आपण, इकडे काय काय दिसणार माहिती. तिकडे सगळे माकडं बिकडे दिसलेत भावांनो. या पिंजऱ्यामध्ये हा पक्षी आहे, ते बघा तिकडे आहे, सेम टू सेम. हे बघा गाईज, इथे पण आहे. तर भावांनो बघू शकता इथे पक्षी बसलेले आहेत बघा. बघू शकता इकडे एक आपल्या तिकडला देसी ग्रीन पॅरट, लाल तोंडाचा पॅरट आहे बघा, चेहरा लाल आहे. तर हे बघा काय दिसते इकडे. बघू शकता इथे ते प्राणी कसे ठेवलेले आहेत, पिंजऱ्यात बसलेले आहेत ते. 1 2 3 4 5 आहेत आणि त्याच्या पाठीमागे काटे आहेत बघा, ते काट्यावाला प्राणी. तर बघा तिथे त्याचं हे आहे. या साईडला आहे कोल्ह्याचा पिंजरा. इकडं कोल्हा काय दिसा नाही इकडे पुढं. इथे कोल्ह्याचा पिंजरा आहे. हा माणसाच्या कंपॅरिझनमध्ये कोल्हा इतका असतो. कुठे रे कोल्हा?
त्याला बाहेर येऊ नये म्हणून वगैरे सगळं पाणी बिणी मारून ठेवलं. पण एक जाऊन बसलाय कुठं त्या बघा त्या कोपऱ्यात आहे तिकडं. तो देखो त्या कोपऱ्यात आहे तिथं दिसला का? हो देखो इधर कोला आहे बघा भावांना. आणि ते तिकडे काय बसलेलं आहे दोन. इकडे असं हे तयार केलेलं आहे बघा पूर्ण सेक्शन. ते बघा पळाले बघा ते कोल्हे तिकडे दोन्ही पण. तर भावांनो इकडे आहे जंगली कॅट अँड लेपर्ड. तर चला पुढे जाऊयात आपण आता. बघा भावांनो तर आपण जीवनात फर्स्ट टाइम बघत आहोत लेपर्ड. पण दिसाना कुठे आहे आतमध्ये असणार 100%. आऊ हाय 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 तिकडे आतमध्ये ठेवलेलं आहे पण हापत आहे ते सारखंच. तर भावांनो तुम्ही तिथे बघू शकता लेपर्ड आहे तो. चित्ता आहे चित्ता असं येडे घालतोय पिंजऱ्यामध्ये. आणि इकडे एक बसलेला आहे बघा तिथे. दिसला का तिथे बसलेला आहे बघा काळ्या कलरचा. एक प्राणी आहे बघा तिथं पिंजरा आहे इथे पण तो कुठं काय दिसनाच. आतमध्ये वगैरे जाऊन बसलेला असणार पाठीमागे. इकडे काय दिसना तो. पण इथे आहे जंगली मांजर आहे बघा जंगली मांजर. ते बघा जंगली मांजर कसला डेंजर दिसतंय. इथे जवळच एक झोपलेला आहे बघा. इकडे काय जंगली मांजर आहे भावना. इथे बघा हा रेडे आहेत बघा समोर. तिथे पाणी पित आहे बघा. तर भावना हा बघा इथे बाबू माकड. इकडे पण बसलेले आहेत सगळे. तर भावना हा गवा रेडा आहेत बघा इथे किती सारे. हे बघा इकडे आहे गवा रेडा. इकडे बघा यांना थंड ठेवण्यासाठी असं सिस्टम आहे बघा पाणी वगैरे. तर भावांनो इथे आहे किंग कोब्राचा पिंजरा. किंग कोब्रा आहे का इथे किंग कोब्रा? कुछ नहीं वाटतं कुछ नहीं है. किंग कोब्राला त्यांनी शिफ्ट केलं वाटतं. तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून. तर भावना इथे आहेत वाटतं आता साप. हे बघा वेगवेगळे साप आहेत इथे. बसलेला आहेत मध्ये पाण्यात जाऊन. पुढं ते बघा वरती बसलेला आहे तिथे लटकून. बाबा ते जास्त आहे ते खूप आहे तिथे. स्नेक बघू शकता कसं उभा आहे. कसं उभा राहिला बघा. चढायचा प्रयत्न करतो काचावरती. त्याचं नाव हे आहे बघा विंडोवरती. दोन आहेत बघा तिथे. आणि इथे बघा हे कसं डेंजर साप आहे बघा. अय्या असं पहिल्यांदा बघितलं मी असं साप माझ्या जीवनामध्ये. तिकडे अजून एक खाली आहे तिथे. भावांनो आता इथे आहे हा सगळ्यात मोठा साप बघा इथे. ते बघा अजगर बघा कसलं डेंजर आहे तिथे. 1 2 3 आहे तिकडे. वरती एक बसलेला आहे बघा. आणि तिकडे खाली तिथे एक झोपलेला आहे बघा. तो किती मोठा आहे. पहिल्यांदा जीवनात साप बघितला आहे.
भावनं साप बघा कसला मोठा आहे आज फिराय बघा इथे. ते अजून इथे बसलेला आहे. खाली अजून एक आहे बघा ते 2 आहे टोटल 3 आहे तिथे. तो पण दिसले आहेत बघा आपल्याला. हे पाण्यामध्ये पण 2-4 दिसत आहेत. इथे मिठ्ठू बघू शकता कसे आहेत तिथे बघा. भारी भारी मिठ्ठू आहे तिथे. वेगवेगळे मिठ्ठू आहेत बघा इथे. 1 2 3 आणि खाली तिथे या सेम पिंजऱ्यामध्ये टोटोज पण आहे तिथे. टोटोज पण आहे तिथे. आज झू मध्ये आणि तिकडे तर मी हे मगर बघू शकता. मी फर्स्ट टाइम जीवनात मगर बघितलेले वगैरे झोपलेले आहे तिकडे आणि जिवंत आहे. खरोखरची मगर आहे बघा. आणि त्याच्यासाठी तलाव बनवलेला आहे ते बघा कसला मस्त आहे खरोखरचा. डुकराचं शिक्षण पण भेटलं आहे बघा. आता बाकीचे सगळे जनावर बघितले तर पण यांना नाही बघितलं. यांना राग येईन त्याच्यामुळे चला डुकरं पण बघून घेऊया इकडे जाऊन. पुढे आहे रे डुक्कर. दिसायला तयार नाही. पुढं असं वाटतंय डुक्कर. आलं डुकराच्या सेक्शन मध्ये. इकडे डुकर आहेत बघा आतमध्ये. किती डुकरे आहेत इथं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला डुक्कर सुद्धा दिसते झू मध्ये. फायनली आपण म्हणजे एकदम 80% हा झू बघितलेला आहे. इकडे आधी पहिले इकडे गेलो नंतर या साईडला गेलो आणि इथनं आता रिटर्न आलो आहेत आपण. तर बघू शकता इथला हा झूचा मॅप आहे पूर्ण. भरपूर मोठा मॅप आहे. इकडे काय काय कुठे कुठे आहे आपलं. असं इथनं आपण एंट्री आत घेतली की या साईडला एक मकाऊ पॅरेट वगैरे आहेत आणि इकडे थोडे मंदिर वगैरे आहेत. आपण इथे पण गेलेलो. इथनं एंट्री केली आपण. हे बघितले सगळे. हा भालू तरी आपल्याला दिसला नाही. लेपर्ड वगैरे दिसला, मांजर दिसले. असं आपण आलो आहे तर रिटर्न बाहेर असं आलो इथनं. तर टूर तर मस्त होता याचा आणि मस्त आहे इथे. आणि ते 100 रुपीज एंट्री फीज आहे. तर पहिलं आणि इकडे शॉप आहे बघा भावांनो. इथे तुम्ही आले तर तुम्ही काही पण घेऊ शकता वाटतंय. तर आज जाऊन हॉटेल आहे ते, शॉप नाही. आणि ते वॉशरूम. तर भावांनो तुम्हाला झूचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा बघू शकता इकडे आपण झू एक्सप्लोअर केला आहे. आणि झूमधला सगळा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला तर भावांनो. तर सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.